कधीतरी जर अचानक डोसा खाण्याची इच्छा झाली आणि डाळ तांदूळ भिजवलेलं पीठ जे तयार असतं ते आपल्याकडे नसेल तर काय करायचं? आज आपण बँगलोरचा सुप्रसिद्ध बेन्ने डोसा आणि तो सुद्धा इन्स्टंट कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. याचं वरचं आवरण अतिशय मस्त कुरकुरीत असतं, आतून छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत टेक्स्चर येतं. हा असा वरून कुरकुरीत आतून जाळीदार तयार होण्यासाठी एक खास पद्धत वापरणार आहोत. अवघ्या 15 मिनिटांमध्ये झटकेपट हा डोसा कसा तयार करायचा हे पाहूयात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण डोश्यासाठी लागणारं पीठ तयार करतोय. त्याकरता 1 कप इथे मी बारीक रवा घेतलाय, 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ आणि 1 टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 1 चमचा साखर घालायची आणि लागेल तसं पाणी घालून हे पीठ चांगलं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. रव्यामुळे डोश्याला मस्त कुरकुरीतपणा येतो, गव्हाच्या पिठामुळे आतून छान सॉफ्ट टेक्स्चर येतं आणि डाळीच्या पिठामुळे मस्त असा खमंग डोसा तयार होतो. आता हे पीठ एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता यामध्ये 1 पॅकेट इनो घालायचं. इथे मी हे लेमन फ्लेवरचं इनो घातलेलं आहे, त्यामुळे यामध्ये दही घातलं नाही. पण जर साधं इनो घालणार असाल तर मग मात्र यामध्ये 2 चमचे दही, आंबट असलेलं दही आवर्जून घाला आणि हे एकदा चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. जेवढं चांगलं फेटू ना तेवढं मिश्रण आपलं अगदी छान असं तयार होतं. नेहमीच डोश्याचं जसं मिश्रण असतं तसं हे मिश्रण तयार होतं. आता हे थोडा वेळ असं झाकून बाजूला ठेवूया, म्हणजे रवा यामधला चांगला भिजेल. तोवर इथे मी एक पोळी चटणी तयार करणार आहे. त्यासाठी द इंडस व्हॅली या कंपनीची ही अप्पम चेट्टी, म्हणजे ही अशी उथळ असलेली कढई घेतलेली आहे आणि यामध्ये सगळं साहित्य मी भाजून घेणार आहे. 1 छोटी वाटी इतकं ही चण्याची डाळ घेतलेली आहे. आता यामध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ घालायची आणि ही सुद्धा मस्त अशी खमंग भाजून घ्यायची आहे. ही अप्पम चेट्टी यामध्ये अप्पम सुद्धा तयार करतात किंवा मी कुठल्याही प्रकारच्या भाज्या परतून करते, पालेभाज्या करते. ही कास्ट आयर्नची कढई असल्यामुळे विविध कारणांसाठी वापरते आणि याचा फायदा आपल्याला भरपूर असं त्या पदार्थांमधनं आयर्न मिळतं. आता पाववाटी शेंगदाणे घातलेले आहेत, त्याचबरोबर पाववाटी पांढरे तीळ घालायचे आहेत, 1 टेबलस्पून धने आणि 1 चमचा जिरे घातलेले आहेत. हे सगळं साहित्य सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि ही जर तुम्हाला अप्पम चेट्टी किंवा ही कढई घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर तुम्हाला 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल. सगळं साहित्य चांगलं भाजून झालं की मग आपल्याला ते काढून घ्यायचं आणि इथे मी 5 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. या सुद्धा चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यामधलं मॉइश्चर निघून जाईल. भरपूर अशी म्हणजे 25-30 कढीपत्त्याची पानं ही सुद्धा चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. कढीपत्ता असा चांगला कुरकुरीत झाला पाहिजे, म्हणजे चटणी अजिबात महिनोन-महिने खराब होत नाही. आता हे सगळं साहित्य पूर्णतः थंड झालं की मग एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे. ही चटणी थोडीशी आंबट, तिखट, गोड अशी असते, त्यामुळे थोडंसं मी यामध्ये चिंच घातलेली आहे. थोडा गूळ घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पाव चमचा हिंग घालायचं आणि मिक्सरला चांगली बारीक चटणी फिरवून घ्यायची. ही चटणी तुम्ही इडली सोबत किंवा मसाला डोसा असेल, कुठल्याही प्रकारचे डोसे, इडली, अप्पम, उत्तप्पे कशाबरोबरही खाऊ शकता. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा आता बटाट्याची भाजी करून घेणार आहे. त्यासाठी साधारण 1.5 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा चण्याची डाळ, अर्धा चमचा उडदाची डाळ, थोडेसे मेथीचे दाणे, पाव चमचा हिंग आणि काही कढीपत्त्याची पानांची चांगली खमंग फोडणी करून घेतली. त्यानंतर 1 चमचा बारीक चिरलेलं आलं घातलेलं आहे. आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा पातळ उभा चिरून तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. आता कांदा आपल्याला थोडासा हलकासा परतायचा आहे, पण कांदा पटकन मऊसूत शिजावा म्हणून मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. भाजीला संपूर्ण लागणारं मीठ आत्ताच घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. कांदा आपल्याला फक्त मऊ शिजायला हवा, फार त्याचा रंग वगैरे बदलायचा नाही. कांदा बघा हलकासा ट्रान्सपरंट झाला की लगेच 3 लहान आकाराचे बटाटे उकडून आणि कुस्करून यामध्ये घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटाट्यांचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल. एकदा हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून चांगली 1-2 मिनिटाची वाफ येऊ द्यायची.
या कढईवरती किंवा या अप्पम चेटीवर झाकण सुद्धा असल्यामुळे कुठल्याही परतून किंवा वाफवून करण्याच्या सगळ्या भाज्या तुम्ही करू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं लिंबाचा रस पिळलेला आहे आणि आपली ही मसाला डोश्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण इथे एक चटणी तयार करतोय. त्याकरता एक वाटीभर ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून फुटाण्याची डाळ व एखादी हिरवी मिरची, 2 लसणाच्या पाकळ्या, काही कढीपत्त्याची पानं आणि मूठभर देठासहित कोथिंबीर. आणि मी मीठ घातलं, पण मीठ घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला, त्याबद्दल क्षमा असावी. आणि चवीपुरती थोडीशी साखर घालायची, म्हणजे छान अशी चटणी तयार होते. आता या चटणीला आपण एक छोटीशी फोडणी करणार आहोत. त्याकरता मोहरी, हिंग आणि मेथी दाण्याची फोडणी करायची आहे. काही कढीपत्त्याची पानं घालायची, म्हणजे फोडणी मस्त अशी खमंग बसते आणि आपली ही साऊथ इंडियन पद्धतीची चटणी बनवून तयार झालेली आहे. इथे आपलं पीठही साधारण एक 5-10 मिनिटं चांगलं भिजलं गेलेलं आहे. आता हे पीठ बघा मस्त असं डोसा बनवण्यासाठी तयार आहे आणि साधारण अशी कन्सिस्टन्सी असावी, फार सैल किंवा फार घट्ट पीठ करायचं नाहीये. आता आपण डोसा बनवण्यासाठी इथे मी ही बिडाचीच काईल घेतलेली आहे. ही सुद्धा तुम्हाला घ्यायची असेल तर द इंदस व्हॅली या कंपनीच्या जी मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन ना, त्यावर क्लिक करून तुम्हाला ही काईल सुद्धा मिळेल. आणि प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर तुम्हाला 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल. या कायलीला मी थोडंसं तेल लावलं आणि पाणी घालून ते व्यवस्थित पुसून घेतलं, म्हणजे टेम्परेचर अगदी लो होतं. आणि मग त्यानंतर हे डोशाचं मिश्रण थोडंसं जाडसर असं पसरवून घेतलं. झाकण ठेवून चांगलं असं शिजवू घ्यायचं, म्हणजे छान मऊ लुसलुशीत डोसे तयार होतात. वरून थोडंसं बटर किंवा मग साजूक तूप घालायचं. आपण तयार करून घेतलेली ही गन पावडर किंवा याला पोळी चटणी म्हणतात ती घ्यायची. मसाला डोस्याची जी भाजी बनवली ती घालायची आणि बघा मस्त असा अगदी गोल्डन रंग येईपर्यंत छान असं शेकून घेतलं, म्हणजे वरून छान असं कुरकुरीत, आतून मऊ लुसलुशीत जाळीदार टेक्स्चर असणारा आपला इन्स्टंट बेने डोसा बनवून तयार झालेला आहे. आणखीन एक डोसा तयार करून दाखवते. गॅसची आज मध्यम ठेवायचा आहे. हे थोडंसं मिश्रण आपण यावर घालायचं आणि हलक्या हाताने हे असं पसरवून घ्यायचं. थोडासा हा बेने डोसा जो असतो तो थोडा जाडसर असतो, त्यामुळे फार पातळ मी पसरवलेला नाहीये. आणि यावर साजूक तूप मात्र आवर्जून घाला किंवा बटर घाला किंवा आपलं घरचं जे लोणी असतं ना ते घातलं तरी ही चव खूप छान येते. आणि ही गन पावडर किंवा ही जी पोळी चटणी घेतली ना त्याच्याने तर अप्रतिम चव येते. नक्की करून पहा. आणि ही चटणी एकदा बनवली की महिनोन महिने अगदी चांगली राहते. आता हा दुसरा डोसा सुद्धा बघा काय मस्त असा तयार झालेला आहे. या डोशाला जे आपण तूप लावतो त्यामुळे डोशाचं टेक्स्चर एकदम मस्त असं कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचं तयार होतं. हीच ती खास ट्रिक आहे की ज्यामुळे डोशाला इतका सुंदर रंग येतो. आणि थोडंसं हे असं बँगलोरला जर तुम्ही कधी हा डोसा खाल्ला असेल तर वरून असं छान लोणी त्यावर सर्व केलं जातं. हा असा वरून कुरकुरीत असलेला हा डोसा एकदा तरी नक्की तयार करून पहा. तुम्हाला आजच्या या टिप्स कशा वाटल्या, मी सांगितलेली पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.